ग्रीन चांगला वाटत आहे. 17चा बजेट आहे ना, वर्ष मी देतो की ब्लॉग मध्ये बनते. दोघं तिघांनी एक सोबत आयफोन घेतला, आम्ही घेऊन टाक. भाई 2 आयफोन चाहिए, 17 प्रो 1 TB देना दोनों. तुला गरज आहे, तू पण घेऊन टाक. मला कायची गरज आहे, माझ्या येतात काम होते. तू आयफोन 17 प्रो मॅक्स घेऊन घे. हॅलो गाईज, आम्ही जस्ट पोहोचलोय आणि आम्ही परीक्षेसाठी आयफोन घ्यायला आलोय. आयफोन परीक्षेत मागे आहे. चला लवकर घाई करा. इथे चला 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 चला. तुला लहानपणी वास्तू घेत होतो ना कोणती, कसं वाटत असते तसं वाटत आहे. गुदगुदी होते का पोटात? गुदगुदी होत आहे पोटात. चल मग पटकन सांगतील कोणता पाहिजे तर. कोणता कलर आहे, कलर्स विचारतील कोणते कोणते कलर्स, कोणते कोणते आहे, कोणता पाहिजे तुला. पिंक नाही तुला कोणता फोन कोणता पाहिजे पहिले सांग. 17 नॉर्मल वाला. ओके, नॉर्मल 17 में कलर्स कौन से चूज कर. हा एक ग्रीन आहे, स्काय ब्लू. हा कोणता आहे मग. ओके, हा 16 आहे. आणि हा एक, हा तर नाहीच. काय म्हटलं, पोरी वापरते. पोरी वापरते. मग कोणता घ्यायचा आहे. ग्रीन चांगला वाटत आहे. तू मगाशी म्हणे ना ग्रीन, मला आवडला नव्हता ग्रीन, पण इथं जर 3 कम्पेअर करशील तर 3 कम्पेअर पैकी मला बरं वाटत आहे. अरे हा, तुला ग्रीन जास्त आवडते. ग्रीन ग्रीन ग्रीन, अच्छा म्हणून तू घालून आला. पूर्ण प्लॅनिंगला आलाय. त्याला ग्रीनच घ्यायचं आहे. चांगला वाटत आहे आणि वेगळा आहे. हा नाही, पण त्याने जेव्हा ग्रीन म्हटलं ना मला, की तो बोलला गाडीत की ग्रीन घेतो म्हणून, म्हटलं पागल बघायला झाला का, ग्रीन कोणता घेतो. तर त्यांना फोटो दाखवला मोबाईलमध्ये, पण म्हटलं यार ग्रीन काही खास नाही वाटत. पण इथं जेव्हा मी कलर्स बघतोय तर ग्रीन हा वेगळा ग्रीन आहे, पिस्ता टाईप वेगळा ग्रीन आहे. छान वाटतंय. हे चांगलं आहे. हा कोणता मग. आज घेतो ना. ब्लॅक पण आहे, व्हाईट पण आहे. नाही, ब्लॅक व्हाईट घेतो. बरं ठीक आहे, तू जसा म्हणशील तसं. तुला कोणी म्हटलं आहे का ग्रीन घेशील म्हणून. नाही, मला त्याला पॅक करा पटकन. घ्या. फायनल डिसाइडेड आहे, ग्रीन कलर घ्यायचा आहे. हा, आणि किती GB घेणार आहे पण त्याने माहिती. किती GB. 1 TB घेऊन टाक. 1 TB घेऊन 1 TB, क्योंकि अपने को जरूरत पडता है उतना. चालेल. नाव विचारता त्याचं, कोणाच्या नावावर करायचं आहे म्हणते. परीक्षेत नाही, अर्जुन नगर. परीक्षेत लग्न नाही, बलवान लग्न. बलवान लंगडे. आम्ही नामकरण केलं परीक्षेचं काल, की जर तो पैदा झाला त्याच्या आईबाबांना त्याचं नाव ठेवलं असतं बलवान, तर आज त्याचं नाव असतं बलवान लंगडे. मोबाईल बंद आहे काय. आयुष्यात नेहमी मोबाईल बंद असते. आता आयफोन कसा चार्ज करणार आहे काय माहिती आहे. आम्ही असे क्रिएटर आहे ज्याला मोबाईलची गरज नाही पडत. आता तो मोबाईल घेत आयफोन, त्याच्या अगोदरच तो व्हायरल आहे. नाही तर लोक म्हणतात मला आयफोन पाहिजे, मग मी कंटेंट करतो, मग मी हे करतो, मग शिका काही आमच्या क्रिएटर कडून. साईडला मोबाईल ठेवला आणि तो मोबाईल चार्जिंगला लावला. नाव नाही सांगायचा, स्टोअर मध्ये येऊन, कारण की मला प्रमोशन नाही करायचं आहे. ओके, तुमने वो मेरे को पैसा नहीं दिया वो प्रमोशन का, इसलिए. स्टोअर मध्ये येऊन त्यांनी त्याचा फोन चार्जिंग जस्ट काही महिन्याआधी मी आयफोन घेतलाय. आता आयफोन 17 प्रो ऑरेंज. आणि आता परीक्षेत आयफोन घेता आयफोन 17 1 TB. आयफोन कोणाकडे आहे अजून. माझ्याकडे आहे. काय कोणता आहे. 12. तू घेऊन टाक नाही का आयफोन. तेवढा बजेट नाही आपलं. केवढा बजेट आहे. तू घ्यायचाच नाही ना पण आपल्याला. मग कोणता घ्यायचा. 17 प्रो. 17 नाही घ्यायचा, 17 प्रो घ्यायचा. मग बजेट किती आहे. 17चा बजेट आहे आपला. 17चा बजेट आहे ना, वर्ष मी देतो की. घेऊ काय. घे ना, मी नेहमी म्हणत बरं एखाद्या वेळेस ऑफर देत असतो. दादा एक 17 प्रो कोणता आहे आपल्याकडे अवेलेबल. GB TB 1 TB आहे ना. ठीक आहे, 1 TB घेऊन टाक. अबे तू देऊन टाकतो मला, मी काही तुला हे थोडी देऊन राहिलो. दान नाही करत. हाँ, दान नहीं करो ना लो, मेरा ही काम बढ़ेगा ना, तू खरीदेगा. EMI बेसिस वर घेऊन घे. EMI बेसिस पे ले, तेरे को एक्स्ट्रा नो कॉस्ट EMI पे दे रहा, ले लाजू नको ना. कोणता कलर पाहिजे सांग. दादा 1 TB किती. 2 लाख पर्यंत. 512 घे मग. नाही 1 TB पाहिजे का तुला. थोडीचं काम आहे ना. घेऊन घे. 2 लाख. चल घे ना, घेऊन देऊ ना. हा चल, बायकोन म्हटलं मग काय लागते की रे. मजा करता येत. अबे नाही ना. घेऊन घे ना. तशी विदाउट माझी बायको म्हणत नाही बरं कोणाला असं हे घेऊन द्या. किती बरं, किती दिवसात देशील वापस. 83चा पडणार आहे. 6 महिने. 6 महिन्यात देतो म्हणतो. आपल्याकडे प्रूफ भेटला आता. 6 महिन्यात म्हटलं तू 1 वर्षात दे, पण दे आरामात दे. काव्या आली मग.
काव्या अँड्रॉइड वाली आहे, तिला सॅमसंग आवडते आहे ना काव्या? तिची फोटो कशा मग फोटोचा बांधा तिने ट्रिपला गेल्यावर घेऊन टाक ना तुम्ही. अबे सॅमसंग मध्ये फक्त फोटो चांगले येते, व्हिडिओ जर काढायचे असेल तर आयफोनच पाहिजे. घे ना, तेरे को पैसे का कमी आहे का? तू आयफोन 17 प्रो घे, ऑरेंज कलर. तुला क्लीन होऊन टाक, परीक्षित घेते माझं भिजव दे आता. मेरे पास है इतने सारे मोबाईल हो गए, मेरे को काय को लेना पडता मेरे को. घेतलं ना आतापर्यंत आयफोन सगळ्या 400-500 पर्यंत पडत आहे. अरे मला कॅश मध्येच घ्यायचं आता, EMI चं टेन्शन नाही पाहिजे ना. घेऊन टाकून आता मी नहीं, अबे मले ते देते. 2 आईफोन चाहिए, 17 प्रो 1 TB देना दोनों. 17 घेतल्यापेक्षा 17 प्रो घे. आता मी आद्याला दिले, तुला देऊन देतो, प्रो घेऊन टाका. मला माझ्याच पैशाने घ्यायचं आहे. मला EMI नाही घ्यायचा आहे ना, घरच्याच्या पैशाने घ्यायचा आहे. मी हा घेईन भावा 17चा आपल्या स्वतःच्या पैशाने. पप्पी काय नाही तो कसा वाटत परीक्षित? पण करते मला अबे बे तसं नको करू. ओ भा, हे असं ओढा लागते. आणि आपट जो नको चुकू नये. मी देऊ का माझं नको? हा ना, मग काढ नको. तिथून पकड फक्त आमच्या. हा 3, 2, 1 ओढ. कलर मस्त आहे, मलाही आवडलं. मला पण आवडला. हा त्याच्यापेक्षा चांगला आहे. तिच्यापेक्षा चांगला दिसत आहे, सिरियसली चांगला दिसत आहे. थांब 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 दाखव असं पहिले दाखव. मूव कर त्याला. डायरेक्ट ऍपल लोगोवाला तेच म्हणून राहिलो मी. टेबल देते. केबल देते, पण ते चार्जर विकत घ्यायला लागते वेगळ्या पैशानं. चार्जरचे पैसे मी नाही देणार आहे. त्यांचे केबल एकसारखेच आहे आता. नावं लिहून ठेवा त्याच्यावर. नाही, ते त्याच्यावर ना कार्टून्सची कव्हर येते, ते आपले नाही, कार्टूनचे मी कव्हर केबल- विकत घ्या. मी केबल म्हणत केबलवर येते ते असं 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 कलर येते तेच आपला. तेच तेच म्हणत तू हिरवा कलर घेऊन येतो, त्याच्यावर आपला आपला वेगळा ठेवा. आता प्रॉब्लेम बघा किती होत आहे. एवढे आयफोन झाले की कोणाचा कोणता केबल आहे, कोणाचा कोणता चार्जर आहे, तो प्रॉब्लेम झालेला आहे. मी माझ्या याला घेईल बोंजो. कव्हर घेईल. हॅलो. चार्जिंग वालं ते कव्हर काय राहते बोलतो ना, तुम्ही? अडॅप्टर साठी आणि वायर साठी. त्याच्यावर आता खर्च लावा लागेल कोणावर. खर्च पहिले कवर हो, कव्हर पहिले cover. मग आणि काय? त्याच्यावर 5,000 जाते वरचे. कव्हर माहिती का, जर इथून घेशील ना तर 5,000चं कव्हर आहे बॅग. माझ्याकडे पण आहे 14 प्रो मॅक्स 1 TB. पूर्वजों के जमाने में लिया था, वो है मेरे पास अभी. काय म्हणतो तू घेऊन टाक. सगळ्यांकडे 17 झाल्या, त्यांच्याकडे पण आहे. तुला गरज आहे. तू पण घेऊन टाक आता. मला कायची गरज आहे, माझ्या येणार कामध्ये. स्पेस हा, आपलं स्पेस 2 TB घ्या तुमच्याकडे. घ्या ना, काहीतरी कमी reason पडेल ना बा. घ्या. मोबाईलचं काही काम नाही आहे. तुमच्या मोबाईल झाले नाही एवढे. स्टोरेजचा पण प्रॉब्लेम storage किती कमीच पडणार आहे. घेऊन घे. तू आयफोन 17 प्रो मॅक्स घेऊन घे. चलो सगळे. तो कावला असं म्हणून हे कुठून आले. 2 TB घ्यायचा ना. हळू रे, हळू पाडू नका. एवढा वेळ. पलटून दाखवा, पलटून. अबे कलर दाखवा रे, कलर दाखवा. हा हे तयार झाला झेंडा. तू मधात उभा आहे ना, द्या तू मधात उभा आहे. वर खाली करा, एक जण हात वर ठेवा. हिंदुस्तान बना दिया तुम लोगों ने तो. डन. खुश खुश. आता सगळ्यांकडे 17 आयफोन 17. आयफोन 17 ची टीम. सर्वांकडे झाला आहे. व्हाईट वाला सेक्सी दिसतोय बे. सिल्वर आहे. सिल्वर आहे ना. वर व्हाईट आहे ना मधात. हा. A few moments later. परीक्षितनं आयफोन घेतला मी. मोठा माणूस आहे बाबा. याने घेतला का? काय वाटलं? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. याने घेतला म्हटलं. मी ठीक आहे. त्याच्यासाठी घेतला. मी घेतला. माझं काय तोंड दाखवून देतो. मला काय आनंद होऊन राहिला का तिने घेतला म्हणून. ते दुःख होऊन राहिलं का मग? मग तुला दुःख होऊन राहिलं? दुःख तर होणारच आहे ना. अरे पाहिजे आता. हा? कापली पाहिजे म्हणते आयफोन. काकल दुःख झालं. ठीक आहे, नेक्स्ट मंथ तुझ्यासाठी घेऊन टाकू. Yes. खुश. खुश. मग कोणी काय जपान म्हणतात? मधून येत असेल. प्रूफ आहे. हो ना, नेक्स्ट मंथ तुझ्यासाठी घेऊन टाकू ना. प्रूफ आहे बरं. अरे हो ना. हा. काय हसून राहिला. अरे खरं सांगून राहिलो ना. राहिला परीक्षेची गोष्ट वेगळी आहे. तो मोठा माणूस आहे, तो कधी काही घेऊ शकते. असं काही नाही आहे. काही नाही. कसा घेतला मला माहित. डोळे नको पुसू. कुठून घेतला?
तो खूप दिवसाचा त्याला आयफोन घ्यायचा होता. जेव्हा 17 घ्यायचा होता तेव्हापासून त्याला कंटेंट बनवणं सुरू केलं. तो म्हणे किती वर्ष लागेल म्हणे मला आयफोन घ्यायला. म्हटलं जर माझ्या मनानं ऐकशील तर याच वर्षी घेऊ शकशील म्हटलं. तर ऐकलं का नाही ऐकलं? ऐकलं 6 महिन्यात घेतला मग. सांगायला लागले 17 आता आला. हा आता आला पण त्याच्या आधी 4 महिन्यात एवढे प्रमोशन मारले परीक्षित ना, 4 महिन्यात आयफोन घेतला विथ ऑन कॅश. याचे वसूल भरायचे राहिले. माझे एका महिन्यात होते. झाले ना तुझे, तू म्हणू ना. तू माझे जेवढे कटले होते तेवढेच पैसे अजूनही अकाउंट मध्ये आहेत. मी टाकले त्याच्यावरून गेले. परीक्षेचं कार्ड नव्हतं काम करत तर त्यांनी काव्याच्या कार्डवर टाकले. काव्यानं पे केले फोनचे पैसे. म्हणते अरे यार माझ्यात अर्धे पैसे तर आले म्हणते वापस. सरनं सॅलरी टाकली वाटते म्हणते. आणि हे असेच आले अर्ध्या रस्त्यापर्यंत. मग मी भेटलो गेले पंचवटीत मग म्हणते सर तुम्ही मला पैसे टाकले का म्हणते सॅलरीचे. म्हटलं नाही. मग मला पैसे कुठून आले म्हणते. मग करंट लागला अर्ध्या घंटा दोघांना काय येणं हिच्या अकाउंटमध्ये टाकले होते. काय म्हटलं? कॉंग्रॅच्युलेशन परीक्षित, कॉंग्रॅच्युलेशन काय काव्या, कॉंग्रॅच्युलेशन अद्या, आदर्श. पण आम्ही आद्याच म्हणतो. त्या इंस्टावर आल्याच टाकला ना. हं. लहानपणी मी सायकल घेऊन गेली होती बाबांना. त्या सायकलवर दिवसभर बसलो तुम्ही. म्हणून तर म्हटलं ना, तू रात्रभर मला रात्री झोपही नव्हती लागली. सायकल घेतली आज बेडवरच झोपतो, मोबाईलवर नको झोपतो. शूज कोसारा कसा निघते मागचा. शूज काय शूज तुझं शर्ट पाहिजे मस्त आहे. हा शर्ट खूप छान आहे. दादा- मला आवडलं. दादा विंचूचं असं होतं हा, shirt. मी कॉलेजमध्ये मेन म्हणजे नजर नाही लागली पाहिजे म्हणून. जीन्सचा नजर काय कलर नजर चांगला ताता आहे. विंचूचं शर्ट असं होतं म्हटलं. हे पाहिलं मधा काय म्हटलं? ताता विंचूचं शर्ट असं होतं. काही म्हणते तू. काही चांगला आहे ना पण मला आवडलं. है ना. आणि शूज माझ्या आवडीचा शूज तेच तर म्हणलं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते शर्ट. पाहिल्यासारखं थोडीशी हाईट नाही पाहिल्यासारखं वाटते वाटत जीन्सही होतं चांगला आहे कलर. लहानपणापासून. छोटा केला आता छोटा जीन्सचा कलर आवडते मला असा. शशांकच्या कॉलेजचा होता. थोडा डार्क होता तो. जीन्स होता तुमच्याकडे. हा, मग ह्याच्यामध्ये कूल होतं आमचं कॉलेज. खाली जीन्स आणि व्हाईट टी शर्ट काही पण. त्याचं व्हाईट शर्ट आणि ते जे खाली जे जीन्स घालत होता ना तेव्हा म्हणजे आम्ही आलो नव्हतो. तू फर्स्ट की सेकंड इयरला होता ते आठवत नाही आता. तर आम्ही आमच्या सेंटरमध्ये गेलो आणि यांना आम्हाला कॉलेजमध्ये नेलं. तर समोर शाईनवर होता. शाईन नवीन होती त्यावेळेस. तर मग एकदम व्हाईट शर्ट आणि ती जीन्स पॅन्ट आणि बिलकुल व्ही शेप दिसत होता. म्हणजे खूप प्राऊड फील होत होता माझा मुलगा का हिरो सारखा दिसते म्हणून. आहेच म्हणा. आहे की नाही. हो म्हणणार रे. ओके, पाच दिसते साऱ्या लोकांनी 7 लाख 8 लाख पण लोकांना. तू किती आहे? हो नाही म्हणून जरा. ते स्वतःलाच हिरो समजते. 9 लाख होत आहे बरं. 9 लाख पण त्याच्यापेक्षा जास्त रीच आहे आपली. 100 मिलियनच्या वर रीच आहे आपली. अबे 350 मिलियन झाली आता. 350 मिलियन रीच झाली आपली आता. आणि मम्मीने एवढी तारीफ केली तर लाजाचं राहिलं होतं. आता ऍक्च्युअल मध्ये मी जेव्हा सांगतो ना माझे 4 ऍप्स होते तर इथं कुणालाच विश्वास नाही होत. पण मी जर जुने व्हिडिओज असतात मी माझे पाहिले फोटोज असतात ना मी पाहिले ना. नाही आहे ना पाहिले. आपण जेव्हा इथं गेलो होतो तेव्हा होते ना. हालत कमी होती तेव्हा. कुठे गेलो होतो आपण चिखलदऱ्याला होतो. हा तू तेव्हा हालत. बरोबर आहे. फोटो तू होते नाही माझ्याजवळ. आहे काय? हो. चलो एक प्रूफ तो है. नहीं तो बंद कर नहीं तो मयूर है मेरे पास प्रूफ. उसने देखी है. मोबाईल घ्यायच्या मधातच किरण म्हणे मला घरी जायचं लेट होत होतं. तर हे म्हणे आमची रील वगैरे राहिलेले आहे. म्हटलं तुम्ही शूट करा मी निघतो. तर येईल म्हटलं मागून ऑटो नाही. आम्ही किरणला घरी सोडून फोन केला तर हे म्हणे की आम्ही बाहेरच निघत आहे. म्हटलं ऑटो नाही या. तर हे पंचवटीपर्यंत आले. पण त्याच्या मधात काय किस्सा झाला की आले ऑटोनं तिघे तर आणि ऑटो डायरेक्ट मग कारच्या एका हितावर लावला होता. म्हटलं काय होतं एवढा ऑटो घाल एवढा जवळ थांबवलं. तर मग आता सांगते ते काय झालं होतं. अरे पहिल्यांदा याला फोन आला. ठीक आहे. आणि हा कसा विसरून जात होता. मग त्यानं असं म्हटलं किंवा एक एक्स्ट्रा सवारी घेतली. दादा तू उतरून जा. हा उतरला. ह्या साईडनं बसला. इथं आधी आहे तिकडे मी आहे. हा असा उतरला आणि असा गेला आणि असा फोनवर उभा झाला. बोलून राहिलो बसलो नाही. तो ते पोरगी बसली. तो ऑटोवाला निघायची पूर्ण त्यानं दाबलंही. चला निघतो. अरे थांबा म्हटलं. चला येऊ दे. तर मग तो काय म्हणते फोनच्या नादात होतच असते म्हणे. फोन पुरी बात काहीतरी म्हटलं त्यांनी शब्द. याला माहित आहे. हा फोनवर बोलू राहिला तिथं असं कारपाशी कसं उभं राहतो आपण की असं फोनवर बोलू राहिला. आठवला म्हणते की होता बोलते भैया फोन आया गया तो ऐसा होता बोलते. मैंने बोला भैया वो फोन आया कि वजह से नहीं बोला वो कैसा हमको 4 व्हीलर में घूमने की आदत है ना. फोनवर चढा राहिला ना. तो फोनवरच म्हणे नाही म्हणे फोन का रहता है ऐसे फोन पूरी दुनिया है ये है वो है वो है. मग दुसरा किस्सा असा झाला. परीक्षेत समोर बसलाय त्याच्या बाजूले. त्या या साईडनं बसलाय जिकडून तो पहिला होता. ते पोरगी उतरली तर म्हणे भैया आप पीछे हो जा. आता तो तिथून उठून इथं बसायचं होतं कारण की त्याचं दोन्ही इकडे ओपन होतं. हा की परत मागे
अरे नाही ना तिकडून बसला तू मला काय वाटलं तिकडून जागा असेल बा म्हणून मी असा घुमून आलो मग मग मला वाटलं तिला वाटलं खोटं की बाई खोटंच बोलू राहिले तर मग ती गाडी होती ती समोर कोणाची? ती माझी गाडी होती त्या म्हटलं भैया वो 4 व्हीलर के पास चला ऑटो देणे डायरेक्ट 4 व्हीलर पास लावला मग तिला वाटलं खरं नाही कधी वाजता भाई 4 व्हीलर इनके पास त्याच्या अगोदर मी परीक्षेतलं कसं म्हटलं परीक्षेत समोर तर बसलाय पण तो डब्बा व्यवस्थित ठेव म्हटलं काय म्हणते डब्बे मी हो ना त्याला काय करावं लागतं बा डब्यात काय डब्यात काय होतं फोन आयफोन डब्यात आयफोन म्हणजे त्याला असं वाटलं पण की हे लोक फोन साठीच जगते का बा रोज पण मी म्हणजे यानं रोस्ट केलं त्याला डब्यात काय नाही पण ते महत्वाचं म्हणजे मी कार घेऊन आलो होतो तुम्हाला घ्यायला नाही ते मी म्हटलं असतं की घरापर्यंत येऊन जा रे माझी वार येत आहे पोपट झाला असता तुमचा तिला वाटलं पप्पा फेकू राहिला आणि 4 व्हीलर समोरच उभी त्याला गपकन 2-3 आयफोन दाखवून द्यायचे होते ना नाही पण तिला काय समजते आयफोन त्यानं फोनवर एवढं लेक्चर दिलं तो काय म्हणते याच्यात काय फोन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा की मम्मीसाठी फोन कधी घ्यायचा आणि कोणता घ्यायचा आहे कमेंट करा आणि घंटा दाबा घंटा दाबा वाजवा हो दाबा लागते सॉरी किरणला मी माहेरी सोडलं होतं तर किरण अजूनही माहेरीच आहे तर आता मी तिला घ्यायला चाललो आहे कारण ड्युटी हजबंड ड्युटी आहे तर म्हणून आम्हीच म्हणतोय की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका टंग 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 आई म्हणते चकली खाता का बस खूप खाल्ली आता पोट झालं नाही मी म्हणत होती तुम्ही एवढं 7 दिवस खाल्लं पण तरी तुम्ही चांगले दिसताय ते मोठू दिसत चुप बस तू काम कर आपलं मी मोठू दे बरोबर आहे ठीक आहे थोडीफार मोठू दिसत हा मी दिसत आहे मोठू पण ठीक आहे मी कहून कर करूनच राहिली तू तुझ्यामुळेच मोठू झाली मी असं काहीच नाही ते थोडी म्हणते तुला असं करून थोडी खा म्हणते समजली बरी तुझा झुंबा सुरू आहे का 57 किलो मी आता समजलं आता फक्त 3 किलो अजून कमी करा थोडी बारीक वाटत बाय मॅटे काकूला चकली मस्त केली गरम गरम आज तुला खायची आहे तर मग माझं नाव काय टाकून राहिली तुला घे उद्या 4च घेऊन येतो हा मग म्हणते ही मोठं होतो इथं चकली ते म्हणायला खायची 4 किंवा 5 सांगशील बस जास्त नको आणू. चकल्या खरंच मस्त झाल्या मस्तच करते त्या मी खाल्लेल्या त्यांच्या हातच्या बापरे थंडी जाताना तीन आली राहायची मी कायले तर तुमच्या पोरीला घ्यायला या लागते दावडा तिकडे समजाव ना काहीतरी थोडस कशाला मी आताच तर आली जस्ट आली आणि तुला 2 तास थांबली माझ्या घरी पण आली ना मग 2च तास अरे थांबली ना तू 2 महिन्यानं ये 2-4 दिवस थांब ना 2 नाही तास ना. काय तसं नाही चालत ते हप्त्यातून एकदा या लागते नाही तर मग दिमाग जागेवर पाहिजे असेल तर मला या लागते गरम गरम हो मला आवडते ना तुमच्या हातच्या चकल्या आज देऊ का नाही आता ना कधी उद्या येणार आहे नाही देतो म्हणते उद्या चल गुड नाईट टाटा सी यू बाय 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 येशील ना घरी तू मी म्हणे नाही येतो घरी राहायला येते ना आता एकदा त्याची एंगेजमेंट आहे त्याच्या मागे होती कालपर्यंत आता चकली आहेत टाकते आम्ही. आता आम्ही आहे घरी म्हणून म्हणता ये बघ घरी आता पीस खाली अरे आम्ही सगळे तिथेच मागे लागले. काय आता? लाजली का बरी तू अरे मला डोकं दुखते ह्या गोष्टी ऐकून. असंच म्हणत असते आता एकटीच आहे हिलाच काम सांगन नको नी बरोबर आहे सगळे माझ्याच मागे लागले बोलू दादानी तर 5 लाखाची शर्त लावली काय किती काय कसं की 2027च्या एंडिंग मध्ये तर तुझं लग्नच जुळून देतो आता काय 25 संपलं 26-27 2 वर्षच राहिले असं काहीच होणार नाही गाईज माझं अजून 3rd इयर चालू आहे 4th इयर पुढच्या वर्षी एक वर्ष जगू का मला अजून वेळ आहे. नाही 28 नाही 28 ठीक आहे ना 5-6 वर्ष नाही एवढं नसते नाही नाही आम्ही नाही आम्ही 27 मध्येच करू बाबर 28 खूप झाली अच्छा पागल म्हणजे जेव्हा एक पोरी लाडाच्या आणि पप्पाच्या चलो बरं या फायनली आता चांगलं वाटत आहे मला कारण मी जस्ट संध्याकाळी माझ्या घरी जाऊन आली पण त्याच्या आधी आम्ही अजून कुठेतरी गेलो तर ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच असणार आहे की आम्ही आज मोबाईल घ्यायला गेलो होतो आमचा जो काही फ्रेंड सर्कल आहे आमचा जो काही सर्कल आहे त्यांच्यासाठी आणि मजा आली तिथे जाऊन आणि गोष्ट अशी झाली की सकाळी जेव्हा मी उठली आज मी लवकर उठली 8 वाजताच काल रात्री 2 वाजता झोपली पण सकाळी लवकर उठली कारण घरातले सगळे कामं करायची होते थोडं टेन्शन होतं डोक्यामागं म्हणून कारण एवढे कामं केले कायचे टेन्शन घेते कायचे टेन्शन कशा टेन्शन म्हणजे बरोबर कामं आहे. केलेले कामं केलं म्हणजे होतेच ना बरोबर कामं नाही ना पण जेव्हाच्या तेव्हा झालेलं बेटर आहे बरं. ना आज मी 3 वेळा वॉशिंग मशीन लावले 3 वेळा मी कपडे धुतले 3 वेळा नेऊन टाकले 4 वेळा नेऊन टाकले
नंतर मग अजून बाकीचे चिल्लर कामं केले, ते कुंड्या वगैरे आतमध्ये हो ठेवायच्या. पण मला ते सांग आता, वगैरे तू एवढं सगळं ते. टेन्शन घेऊन केलं सगळं काही करून टेन्शन केलं. घेऊन नाही केलं मी, टेन्शन घेऊन कामं नाही केले, कामं केले जसे विन तसे केले, पण कामं मला ते करायचे होते. चांगलं केलं ना. आणि आठ मग हेच म्हणणं आहे. दिवस घराच्या बाहेर होते, त्याच्यामुळे घरात पूर्ण धूळ झाली होती, तर मग मला ते So, पुसलं. बरोबर आहे सगळं, नाही चांगलं सगळं वाटलं. बरोबर आहे बाळा, पण माझं हे म्हणणं आहे की हेच गोष्ट जर खुशी खुशीने केली, हळूहळू केली, जेव्हा टाइम भेटून तेव्हा केली, ते असं कोण आहे का बा नाही, जेव्हा हा लोक time आताच करावं लागते, अरे आताच मग धूळ आहे, सगळी साफसफाई केली, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली, ओरडत काय हळू ऐकू येते मला. त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली. जॉना कुठे चालला पडत? काय मी तेवढा स्पीड ना, ह्या कोण आहे? काळं कुत्र त्याच्या मागे लागलं. जॉनेत हा आहे. अरे जॉने आहे काय? मला वाटतं तो जॉन्याच आहे का? अच्छा हा. सॉरी, आम्ही कारमध्ये बसलाय, आमचा गल्लीतला कुत्रा आहे जॉन्या, तो मला वाटलं हा जॉन्याच्या मागे कोणते कुत्रे मागे लागले, तर आम्ही पाहत होतो ते, तर नाही असं ठीक. काही, सेफ आहे तो. तर हा, तर मग कामं वगैरे झाले असं तसं, मग मी इतकी थकून गेली, एवढी थकून गेली की मला काहीच करा वाटत नव्हतं, अशी असं लेटा वाटत ब्लॉग होतं. एंड कर म्हटलं, लॉंग नाही कर म्हटलं. चुप 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 चुप, मी बोलत आहे ना माझ्या ब्लॉग ठीक मध्ये, आहे, ठीक मी बोलत आहे ना तुमच्याशी, Okay. तुम्हाला आवडते ना? येस येस, बोल बोलत तू, आहे. बोल ऐकते. हा. तर मी थकून गेली, मग हा म्हणे की नाही मोबाईल घ्यायला जायचं असं तसं वगैरे, म्हटलं अरे यार, मग असं करून मग मी आली आणि गाडीमध्ये बसली. मग कारमध्ये बसली तर तापडियामध्ये जायलाच इतका वेळ लागला की मग मी शेवटी कारमध्ये झोपून गेली. कारमध्ये झोपली, मग नंतर उठली, मग पुन्हा आम्ही गेलो तिकडे शॉपमध्ये जाऊन मस्त ब्लॉग वगैरे बनवलं, हे ते केलं. पण जेव्हा त्यांनी सगळ्यांनी मस्त मोबाईल घेतले आपापले, हा मोबाईल तो मोबाईल तिघांनी पण घेतले, मग ते सगळं पाहून मला चांगलं वाटलं. अरे यार, मी पण तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं. असं वाटत होतं किंवा आता हा रिटर्न करतो, दुसरं घेऊन घेतो, पण दुसरं घेऊ कोणता, आताच तर घेतला 17 बरं झालं भावा 18 नाही आलाय. म्हटलं आता कोणतं घेऊ दुसरा, म्हटलं नाही यार जाऊ दे ठीक आहे. पण त्यांचे मोबाईल असे पाहताना नवीन असं बॉक्स अनबॉक्सिंग करत होते, असे उघडत होते, तसं चांगलं वाटत होतं मला, मस्त वाटत होतं, असं छान वाटत होतं की नाही. ऍक्च्युली काय आहे, मी मोबाईल घ्यायला नव्हती गेली माझा स्वतःचा, माझ्या भावाने मला गिफ्ट केला, तो स्वतःच गेला दुकानात, त्यांनी स्वतःच घेतला. फक्त मला विचारलं होतं की तुला कलर कोणता पाहिजे, काय वगैरे, आणि किती जीबी पाहिजे किंवा किती जे काही आहे, मी त्याला डिटेल सगळं सांगितलं होतं. पण तो स्वतः जाऊन घेऊन आला आणि मला घरी त्याने सरप्राईज दिलं. पण ते पण मला आवडलं, पण दुकानात जाऊन घेऊन ते घेण्यात ते अलग मजा होती. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी माझा मोबाईल दुकानात जाऊन घेईन स्वतः. एक मोबाईल म्हणजे तुला काय, म्हणजे ते अनबॉक्स करत होते तर काय तुला असं वाटत होतं तू पण करायला पाहिजे हा म्हणून? हा हा मग तू करून टाकायचं होतं एखाद्याचं घेऊन की कधी भाई मेरे को भी 2 मिनिट करने दे, क्या है तो. नाही, पण सेम अनबॉक्स तर घरी केला ना तू. हा अनबॉक्स तर केलं ना मी, घरी हा. केलं घरी मीच अनबॉक्स केलं, मीच ओपन केलं, मीच सगळं काही केलं. हम्म. पण दुकानात तिथे जाऊन करायची मजा वेगळी होती. अच्छा. म्हणजे तिथे रील वगैरे बनला असता किंवा अजून काही झालं असतं, ब्लॉग बनला असता की जे काही आहे, हम्म. पण घरी बनला. पण हा आता काय झालं आहे, एक मोबाईल नवऱ्याने गिफ्ट केला, एक मोबाईल भावाने गिफ्ट केला. मी स्वतःसाठी काही घेतलंच नाही. आता मला स्वतःसाठी स्वतःचा काहीतरी घ्यायचं. 18 घेऊ आपण, तू घेशील आणि मला पण देशील, एक स्वतःसाठी घेशील, एक मला गिफ्ट कर. चालते. नाही, पण मला मोबाईलचा एवढा क्रेज नाही आहे, मला घराचा जास्त क्रेज आहे. ते घेणार होता लवकर, त्याच्याबद्दल बोल. खतम ब्लॉग. तर सगळ्या तिघांनी पण मस्त मोबाईल घेतले सगळे, आणि मला चांगलं वाटलं त्यांचे मोबाईल बघून. आणि कलर कोणता आवडला तिघांपैकी? अभी देख किसका नाम लेते आपण, देख. कलर तर ऑब्विसली ऑरेंज कलर माझा मोबाईल. तुझ्या मोबाईलचा नाही विचारलं, त्या तिघांपैकी कोणाचा आवडला? अरे तो ऑरेंज माझा मोबाईलचा कलर काव्याने घेतला ना, मग तो चांगलाच ऑब्विसली. अच्छा, म्हणजे तुझी चॉईस आहे बरं, ते चांगली आहे बाबा. ऑब्विसली. अच्छा, आणि मग अद्याचा? नाही, अद्याचा पण छान आहे. म्हणजे मला वाटलं नाही, मी तर पाहिलाच नव्हता सिल्वर की कसा दिसते, पण तो सिल्वर आणि व्हाईट कॉम्बिनेशन ते कॉम्बिनेशन पण मस्त दिसते. मस्त वाटत होतं ते सिल्वर आणि कॉम्बिनेशन. आणि सगळ्यात युनिक जो होता तो परिषद. हो, त्याचा कलर वेगळाच होता. मी खूपच जेव्हा वेगळा. गाडीत म्हटलं होतं ना, खरंच मला नव्हता आवडला. गाडीत जेव्हा दाखवला तेव्हा असा, पण तेव्हा तिथं त्याने हातात घेतला आणि तो काढला, अनबॉक्स केला आणि तो गेला ना, सगळ्यात युनिक कलर युनिक होता, कलर एकदम आहे. वेगळा आणि color. ऍक्च्युअली कसं त्याच्या कॅमेरा जवळ ना असा ग्रीन जो कलर आहे ना, तो असा त्याच्यामुळे डार्क उठून आहे, दिसते तो. हा. थोडासा डार्क आहे कॅमेरा जवळ, बाकी फेंट आहे, तर तो चांगला वाटत होता, असं वेगळा वाटत होता काहीतरी. परीक्षेची चॉईस चांगली आहे. हो, आता माहित पडलं मला. तर अशा प्रकारे अनबॉक्सिंग झाली तिघांच्या मोबाईलची, आणि मजा आली हे सगळं करताना. नंतर तर मी घरी गेली, माझ्या घरी जाऊन मी रिलॅक्स केलं, चिल केलं, मस्त जेवण केलं. नंतर हे मला घ्यायला आले, आता मी घरी आली आहे. आता घरी जाऊन मी झोपणार आहे लवकरात लवकर, कारण मला खूप झोप येत आहे. तुम्ही पण झोपा. सो गुड नाईट, अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हटलं बाई, किरण शशांक कुडाके चॅनल. मी जेव्हा ब्लॉग सुरू करते तेव्हा मी बडबड करते, आणि मी बडबड करायला लागली की मी थांबतच मग अशी तिच्या जीवावर येतो ब्लॉग करणं. Non-stop, आता non-stop. चुप नाही राहून राहिली. कारण मी माझ्या घरी जाऊन आली, मी एनर्जी घेऊन आली एक्स्ट्राची थोडीफार.
तुला सकाळीच घरी जायचं होतं. दिवसभर बडबड चांगली केलीस. थोडंफार म्हणून आता मला एनर्जी आली. जेव्हा एनर्जी येते, जेव्हा मी बोलते तेव्हा मी थांबत नाही खूप आणि नॉन स्टॉप मी बडबड उद्याचा ब्लॉग सुरू कर वाटला सकाळ बडबड करत राहते. आणि जेव्हा मी बोलते तेव्हा हा काय म्हणते, आता चुपचाप आता बोलू नका शांत हो, आता मी शांत चाललो हो. वर येऊन अरे नाही बोलत आहे ना माझ्या ब्लॉग मध्ये, तू चालला तू गुड नाईट गाईज बाय.